नमस्कार. कधी विचार केलाय की काय होईल जर एका क्षणी संपूर्ण देश मिळून ठरवेल की आता सहकार्य करायचंच नाही? कोणतीही शस्त्र नाहीत, कोणतीही हिंसा नाही, फक्त एक मोठा, शांत पण ठाम नकार. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेमकं हेच घडलं होतं. चला तर असहकार चळवळीच्या या विलक्षण अध्यायात आपण डोकावून पाहूया. तर ही असहकाराची कल्पना नेमकी होती तरी काय? तिचं सौंदर्य तिच्या साधेपणात होतं. विचार अगदी सरळ होता. भारतातलं ब्रिटिश राज्य हे काही फक्त बंदुकीच्या जोरावर चालत नव्हतं. ते चालत होतं आपल्याच लोकांच्या सहकार्यावर. त्यांचे कोर्ट चालवणारे वकील भारतीय, शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी भारतीय, त्यांच्या ऑफिसात काम करणारे कर्मचारी भारतीय. मग काय, जर याच लोकांनी मदत करायची थांबवली तर हे अख्खं साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळून पडेल. पण इतकी मोठी, इतकी क्रांतिकारी कल्पना ही काही एका रात्रीत जन्माला येत नाही. याच्या मागे एक धगधगती पार्श्वभूमी होती. असंतोष आणि अन्यायाचा एक असा ज्वालामुखी धुमसत होता ज्याने देशाला सहनशीलतेच्या शेवटच्या टोकावर आणून ठेवलं होतं. बघा, पहिल्या महायुद्धात भारताने ब्रिटिशांना खूप मदत केली होती. खूप मदत. पण बदल्यात काय मिळालं? फक्त पोकळ आश्वासनं. वरून आली महागाई, आर्थिक संकट आणि रोजच्या जगण्याची भ्रांत. लोकांमध्ये खोल निराशा पसरली होती आणि प्रत्येकाला वाटत होतं की आपली फसवणूक झालीये. आणि मग उजाडलं ते 1919 साल. हे वर्ष तर एकामागोमाग एक जखमा देणारं ठरलं. आधी आला रौलेट कायदा, म्हणजे कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार पोलिसांना मिळाला. आणि या कायद्याला शांततेने विरोध करण्यासाठी जमलेल्या लोकांवर अमृतसरच्या जालियनवाला बागेत अमानुष गोळीबार झाला. ही फक्त एक घटना नव्हती, हा एक असा घाव होता ज्याने संपूर्ण देशाला पेटवून उठवलं. आणि अशा या वातावरणात जेव्हा सगळीकडे संताप आणि निराशा होती, तेव्हा एका व्यक्तीने पुढे येऊन या सगळ्या ऊर्जेला एक नवी दिशा दिली. हो, महात्मा गांधी. त्यांनी या विखुरलेल्या रागाला एका संघटित शक्तीत बदलण्याची किमया करून दाखवली. आणि या सगळ्याच्या मुळाशी होतं त्यांचं तत्वज्ञान, सत्याग्रह. म्हणजे सत्याचा आग्रह. हा काही फक्त गप्प बसून केलेला विरोध नव्हता. नाही, याची कल्पना एका नैतिक शक्तीसारखी आहे. इथे उद्देश समोरच्याला हरवणं नाही, तर त्याच्यातल्या माणुसकीला जागं करणं आहे. संयमाने आणि अन्यायाला सहकार्य नाकारून त्याच्या विचारांना बदलण्यास भाग पाडणं हे त्यामागचं तत्व होतं. आणि मग अखेर 1920 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात या कल्पनेवर शिक्कामोर्तब झालं. आता ही फक्त एक कल्पना राहिली नाही, तर एक राष्ट्रीय मोहीम बनली. असहकार चळवळीचा ठराव अधिकृतपणे मंजूर झाला. पण महत्त्वाचं म्हणजे हा काही असाच कोणताही विस्कळीत विरोध नव्हता. नाही, ह्यामागे एक जबरदस्त रणनीती होती. विचार करा, ब्रिटिश सरकार चालतं कशावर? त्यांच्याच संस्थांवर. मग काय करायचं? त्याच संस्थांवर एक एक करून बहिष्कार टाकायचा. सरकारी शाळा कॉलेज बंद, कोर्ट कचेऱ्या बंद, निवडणुकांवर बहिष्कार आणि परदेशी वस्तूंची होळी, म्हणजे शासनाची प्रत्येक नस हळूहळू दाबून त्यांना खिळखिळ करायचं. तर योजना तयार होती. आता वेळ होती ती प्रत्यक्षात आणायची. बघूया संपूर्ण देशाने या आवाजाला कसा प्रतिसाद दिला. आणि जो प्रतिसाद मिळाला तो खरंच अविश्वसनीय होता. विचार करा, मोतीलाल नेहरू आणि C.R. दास यांच्यासारखे मोठे वकील, त्यांनी आपली चालती बोलती प्रॅक्टिस सोडून दिली. हजारो विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांवर बहिष्कार टाकला आणि परदेशी कपड्यांच्या होळ्या तर देशभर पेटल्या. हा एक शांत पण इतका मोठा भूकंप होता ज्याने ब्रिटिश अर्थव्यवस्थेच्या मुळांनाच हादरे दिली. आणि हेच या चळवळीचं खरं सार होतं. पहिल्यांदाच स्वातंत्र्याचा लढा हा काही मोजक्या लोकांपुरता मर्यादित राहिला नव्हता. तो आता खऱ्या अर्थाने लोकांचा लढा बनला होता. शेतकरी, मजूर, विद्यार्थी, स्त्रिया सगळ्यांना वाटत होतं की देशाच्या भविष्यात आपलाही वाटा आहे. या चळवळीचं आणखी एक खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळात दिसलेलं हिंदू मुस्लिम ऐक्य. खिलाफतचा मुद्दा स्वराज्याच्या मागणीशी जोडला गेला आणि एक अशी एकजूट दिसली जी ब्रिटिशांसाठी सर्वात मोठा धोक्याचा इशारा होता. त्यांना कळून चुकलं की फोडा आणि राज्य करा ही नीती आता चालणार नाही. चळवळ अगदी जोरात सुरू होती. असं वाटत होतं की आता काहीतरी मोठं घडणार. पण मग एका घटनेने सगळं चित्रच पालटलं.
पण प्रश्न हाच आहे की एका छोट्याशा गावात घडलेल्या एका घटनेमुळे देशभरात पसरलेलं इतकं मोठं आंदोलन अचानक का थांबवण्यात आलं? तर झालं असं की फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तर प्रदेशातल्या चौरी चौरा नावाच्या गावात एका आंदोलक जमावाची पोलिसांशी झडप झाली आणि संतप्त जमावांनी पोलीस स्टेशनला आग लावली, ज्यात 22 पोलिसांचा मृत्यू झाला. गांधीजींसाठी हा एक धक्का होता. त्यांच्यासाठी अहिंसा हे फक्त एक साधन नव्हतं, तेच साध्य होतं. त्यांना वाटलं की देश अजून अहिंसक लढ्यासाठी तयार नाहीये. एका हिंसक घटनेमुळे संपूर्ण चळवळीचं नैतिक बळच नाहीसं होईल अशी त्यांना भीती वाटली आणि म्हणून अनेकांना धक्का देत त्यांनी ही देशव्यापी चळवळ मागे घेतली. आता चळवळ तर थांबली, मग ह्याला अपयश म्हणायचं का? वरवर पाहता तर तसंच वाटेल, पण नाही. ह्या चळवळीचा जो परिणाम झाला तो खूप दूरगामी होता. म्हणूनच याला एक यशस्वी अपयश म्हटलं जातं. चला, एक ताळेबंद मांडून बघूया. उद्दिष्ट काय होतं? एका वर्षात स्वराज्य. ते मिळालं का? नाही. खिलाफतचा प्रश्न सुटला का? नाही. मग यश कसलं? तर यश होतं एका नव्या राष्ट्रीय जागृतीचं. या चळवळीचं खरं यश तात्पुरत्या उद्दिष्टांमध्ये मोजता येणारं नव्हतंच. या चळवळीने काय मिळवलं? तर तिने ब्रिटिश सरकारच्या पायाला पहिला मोठा हादरा दिला. लोकांच्या मनातून सरकारची भीतीच काढून टाकली. काँग्रेस खऱ्या अर्थाने लोकांचा पक्ष बनला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चळवळीने ती जमीन तयार केली ज्यावर पुढे स्वातंत्र्याची इमारत उभी राहिली. देशात एक अशी राजकीय चेतना निर्माण झाली जी नंतर कधीच संपली नाही. आणि ही कल्पना, ही अहिंसेची ताकद फक्त भारतापुरती मर्यादित राहिली नाही, ती जगभर पसरली. पुढे जाऊन मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर आणि नेल्सन मंडेला यांच्यासारख्या महान नेत्यांनी याच मार्गावरून चालून मोठे लढे जिंकले. भारताने जगाला अन्यायाविरुद्ध लढण्याचा एक नवा, शक्तिशाली मार्ग दाखवला होता. तर पुन्हा एकदा त्याच प्रश्नावर येऊया. जी चळवळ आपली तात्पुरती उद्दिष्टे पूर्ण करू शकली नाही, तिनेच भारताच्या स्वातंत्र्याचा पाया कसा घातला? कदाचित खरं यश हे तात्काळ मिळणाऱ्या विजयात नसतं, तर ते लोकांच्या विचारात आणि मनात होणाऱ्या बदलात असतं, नाही का?